आपण आई बाबांबरोबर जे रिलेशन मध्ये आहोत ते काही आपल्याला देवाने जे दिलेलं आहे, कधी आपल्याला भांडतात, कधी प्रेम करतात, तर ते आपण ऍडजस्ट करतो. सो नवीन मुलगी आल्यानंतर वेगळं काहीतरी प्रेशर घेऊया किंवा तिने काहीतरी वेगळं केलं पाहिजे, ह्या सगळ्या फालतूगिरीमध्ये आम्ही पडत नाही. बेसिक रूलच लोक विसरत चालले. माझ्याबरोबर आताच बोल वगैरे असं मीही करत नाही आणि तीही करत नाही. आपण खूप विचार करून आणि काय करून काही होत नसतं. म्हणजे शेवटी जे व्हायचं तेच होणार आहे. सो रेडिओ सिटीवरती अभि आहे तुमच्या सोबत आणि खऱ्या अर्थाने प्रतिजा हे सध्याच्या ट्रेंड होतोय खूप जास्त आणि ते तुम्हाला कळलं असेल की कशामुळे ट्रेंड होत आहे. पण ते ज्याच्यामुळे ट्रेंड होत आहे तो सध्याच्या माझ्या सोबत बसलेला आहे. फायनली इन लव्ह लाईक एनिथिंग प्रथमेश परब, भावी नवरदेव. अहो कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय. आणि हॅशटॅग प्रतिजा. सो आता खूप भारी वाटतंय. ऍक्च्युली लग्नाची तयारी सुरू आहे, शूटिंग सुरू आहे, प्रमोशन सुरू आहे आणि सगळी धावपळ सुरू आहे. पण त्याच्यात काही काही मुवमेंट अशा येत आहेत ज्या खूप भारी भारी आहेत. म्हणजे आता आम्ही खूप सारे केळवणाचे इंटरव्ह्यूज केलेले आहेत. सो त्याच्यामुळे त्याच्यात जरा एक किस्से बिस्से रिअल केळवण पण आता सुरू होतील. हो नाही रिअल तर झाले. 31 डिसेंबरला आमच्या फॅमिलीचं एक केळवण झालं. अच्छा. माझ्याच घरी. ओके. केळवणाची प्रथा सगळ्यांनी आमच्या घराच्यांनी सगळ्यांनी मोडून काढलेली आहे. त्यांचं काय म्हणणं होतं की प्रथमेश सापडणार नाही म्हणून मग आपण त्याच्याच घरी आलेलो आहोत 31 ला. आपण केळवण करून टाकू म्हणून आम्ही क्षितिजाला पण बोलवलं तिकडे. अच्छा. आणि मग तिच्या बरोबर आम्ही सगळं ते केळवण आणि मग त्यांनी फुलं बिलं टाकली. बरं बाय द वे माझ्यावर झेंडूची फुलं पडलेली आहे त्या दिवशी आणि मग खाली अशी गुलाबाची फुलं आणि जे सेट वरती आपल्याला अनुभवायला मिळतं ते घरात अनुभवायला मिळाल्यानंतर रेड कार्पेट. हा रेड कार्पेट, ती पण फुलांची. पण मला सांग की खऱ्या अर्थाने खऱ्या आयुष्यात सुद्धा हिरोईन येणं ही फिलिंग भारी असते. म्हणजे लोकांच्या आयुष्यात बरेचदा येऊन जाते. पण तू चित्रपटाप्रमाणे टाइमपास केला होतास का? मला ऐकायला आवडेल. नाही टाइमपास नाही. मी सिरियस लव्ह केलो होतो बाबा. टाइमपास अजिबात टाइमपास नाही करायचा. अंटिल आय फाउंड हर. हा बरोबर. अंटिल आय फाउंड हर. नाही पण खरंच मी तसं काही फार तू माझ्याबद्दल काही ऐकलं पण नसेल. त्यामुळे मी फार जसा साधा सरळ आणि असा मुलगा आहे आधीपासूनच. आणि जेव्हा तिला मी मेसेज केला होता तेव्हा मी इंस्टाग्रामवर तिला एकदा मेसेज केला होता कारण तिची एक सिरीज बघितली होती मी. त्याच्यात ती फोटोशूट आणि ती सगळं मॉडेलिंग आणि सगळं करते. सो त्याच्यामुळे तिचं एक छान असं ते गुंतता हृदय हे असं एक सिरीज होती तिची. आणि तिने फार छान लिहिली होती. त्याच्यात तिने ते पाऊस आणि तो असा एक तिचा एक फार सुंदर तिने लिहिलेलं होतं. आणि मला असं वाटतं की सोशल मीडियाच्या या अशा जगात कोणीतरी असं जेन्युअनली प्रेम करणारं कोणीतरी वाढ बघणार असं काहीतरी लिहितं म्हणजे ती मुलगी फारच गोड असेल. सो म्हणून मी मेसेज केला. आणि काय मेसेज केला होता आठवतंय? हाय म्हणजे आधी तर हायच मेसेज केला होता की सिरीज आवडली आणि छान झालेत, फोटोज छान आहेत, क्यूट वाटतेस वगैरे असं सगळं. क्षितिजासाठी तर फॅन मुवमेंट असेल ना? हो आधी तिने रिप्लायच नाही केला भाई. तेरे भाई को इग्नोर किया उसने. मग नंतर मग तिला हळूहळू असं झालं की मग हे व्हेरीफाईड आहे का अकाउंट वगैरे. आणि मग तिने व्हेरीफाईड बघितलं. मग ती म्हटली मी तिला फेसबुकवर पण एक मेसेज केला होता. मग तिने मग ते इंस्टाग्रामवर रिप्लाय केला मग तुझा नंबर मिळेल का वगैरे. मग तिचा नंबर दिला. मग तिने व्हॉट्सअपवर मला मेसेज केला की इंस्टाग्रामचं प्रोफाईल व्हेरीफाईड आहे का. तोपर्यंत 699ची स्कीम पण नव्हती आलेली. हो बघ तरी. पण त्याच्यानंतर मग आम्ही हळूहळू बोलायला लागलो. मग हळूहळू मला असं जाणवलं की ती खूपच चांगली मुलगी आहे आणि ती जे काम म्हणजे ती एनजीओ मध्ये काम करते एका आणि ती अशा मुलांना घडवते ज्यांचं इन्कम नाहीये. त्यांना ती जॉब्स वगैरे अपॉर्च्युनिटी ज्यांचे रोल्स तो बरेचदा केलेले. हो म्हणजे मला असं वाटतं की ऍक्च्युली मी जे हिरो करतो म्हणजे जनरली म्हणजे मी बऱ्याचदा ऐकतो की दगडूचं काम बघून किंवा प्रथमेशचं काम बघून लोक मुंबईला येतात की हा ऍक्टर होऊ शकतो तर आम्ही पण होऊ शकतो. तर हे जे मोटिवेशन आहे जे मी लोकांना देतो सिनेमा थ्रू ती ते रिअल लाईफ मध्ये देते. सो ते मला असं कनेक्ट झालं की खूपच छान मुलगी आहे आणि मग आम्ही बोलायला लागलो. मग तिची फॅमिली आणि सगळं आम्ही सगळं आता छान जुळतंय. पण मी असं बघितलं की 30 वय झालंय. 30 नंतर लोक जज करायला लागतात. 30 नंतर आमची आधीपासून 25 जज करतात. बट तू सांग मला तू हे 30चं वय होतं तर एन्झायटी येणार म्हणून ठरवलंस करायचंय की आता करायचंच आहे म्हणून करायचं? नाही असं काही नाही. मी ऍक्च्युली आमच्या आता रिलेशनशिपला 3 वर्ष पूर्ण होते. सो आम्ही मला वाटतं माझ्या 28
28-27 पासून आम्ही रिलेशनशिप मध्ये होतो, म्हणजे 2021 पासून आम्ही रिलेशनशिप मध्ये आहोत. मी प्रामुख्याने डेट का सांगतोय, मला डेट लक्षात आहे असं मी कारण मग नंतर विचारल्यानंतर तेव्हा आठवत नव्हतं कधी, तर आतापर्यंत तरी लक्षात आहे. तर 2021 ला आम्ही जेव्हा सुरू केलं रिलेशन, तेव्हा पण माझं असं होतं की आपण आधी शुअर होऊया, मग घरच्यांना सांगूया वगैरे वगैरे वगैरे. आणि त्याच्यात मग 2-3 आणि मी सतत काम करत होतो, बघितलंच माझे असंख्य सिनेमे येऊन, त्याच्यामुळे मी कामात एवढा बिझी होतो, त्याच्यात तिला वेळ देणं, मग ते फॅमिलीला मी सांगितलं टाइमपास 3च्या वेळेस प्रीमियरला, मग ते आई सांगितलं, म्हणजे आई भडकली माझ्यावर, मला आधी का नाही सांगितलं, मूवी झाल्यावर सांगितलं की नाही मूवीच्या प्रीमियरला. अच्छा, प्रीमियरला प्रीमियर सुरू झाला त्याच्या आधी. अरे वा, त्याच्या आधी मूवी बघायला, कारण तिला बोलवलं होतं ना मी, तिला पण बोलवलं होतं, आईला पण बोलवलं होतं. सो त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की आता ऑफिशियली आपण भेट घालून देऊया, आपण पळूया तिकडून. म्हणून मी पाहिलं होतो, माझे 2 मित्र होते, त्यांना ठेवलं होतं, काय झालं तर सांगा. आणि मी बाजूला इंटरव्ह्यू देत होतो आणि इथे क्षितिजाचा इंटरव्ह्यू सुरू होता. रिअल लाईफ मधलं. पण मग हे आता तुला पण माहिती क्षेत्र, आणि त्यात सेटलिंग डाऊन एका मुलीवरती, त्यात आपल्या आवडत्या मुलीवरती सेटल डाऊन होणं, हे जरा अवघड असतं का ते, की ठरवलं तर शक्य होऊ शकतं सगळं? नाही, ठरवलं तर आता काय होतं ना, तुमचं ते तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणजे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की आम्हाला असं काही हे नाही होत, कनेक्ट नाही होत वगैरे वगैरे. तर माझं आणि तिचं कनेक्शन तसं झालं, मला असं वाटतं. जोपर्यंत त्यांचं कनेक्शन होत नाही काही मुलांचं, तोपर्यंत त्यांचा कॉल आहे. आम्हाला असं वाटलं की आम्ही कनेक्ट झालेलो आहोत एकमेकांना, आणि आम्ही एकमेकांना इमोशनली पण तेवढे इन्व्हॉल्ड असणं फार गरजेचं आहे. म्हणजे फायनान्शियली तर वगैरे नंतरचा भाग आहे, पण इमोशनली तुम्ही तेवढा वेळ देऊ शकता का, किंवा देऊ इच्छिता का, हे फार महत्वाचं असतं. मला असं वाटतं की कामाच्या ओघात तेवढं इमोशनल व्हॅल्यूज टिकून राहायला पाहिजेत, आणि त्या जर टिकत असेल तर मग तुम्ही ते लग्न आणि बाकीच्या काही कुठल्याही क्षेत्राला लागू, म्हणजे कुठल्याही क्षेत्राला. पण तेच आहे ना, बेसिक रूलच लोक विसरत चालले. म्हणजे काय होतं, बऱ्याचदा अपेक्षा फार वाढलेल्या आहेत लोकांच्या, तर त्या अपेक्षा आमच्या दोघांच्या मुळात कमी आहेत. अच्छा, त्याच्यामुळे ते सॉर्टेड आहोत आम्ही, की म्हणजे ओव्हरऑलच, म्हणजे जर एखाद्या इमोशनल गोष्टीत जर ती इन्व्हॉल्ड होत नसेल, समजा तिला जर वेळ नसेल, तर मी थांबतो. की म्हणजे माझ्याबरोबर आताच बोल वगैरे, असं मीही करत नाही आणि तीही करत नाही. कळलं? तर ते मेंटली आम्ही सॉर्टेड आहोत, की तिची कामं आहेत, माझी कामं आहेत, आणि जरी तिने पुश केलं तरी आपण एकमेकांना समजावून ती गाडी पुढे. आणि बघ, शेवटी काय, आपण खूप विचार करून आणि काय करून काही होत नसतं. म्हणजे शेवटी जे व्हायचं तेच होणार आहे, नो डाऊट. आपण आई बाबांबरोबर जे रिलेशन मध्ये आहोत, ते काही आपल्याला देवाने जे दिलेलं आहे, कधी आपल्याला भांडतात, कधी प्रेम करतात, तर ते आपण ऍडजस्ट करतो. सो नवीन मुलगी आल्यानंतर वेगळं काहीतरी प्रेशर घेऊया, किंवा तिने काहीतरी वेगळं केलं पाहिजे, ह्या सगळ्या फालतुगिरीमध्ये आम्ही पडत नाही. आम्ही एकमेकांना छान व्हॉइस नोट पाठवत असतो, छान आम्ही एकमेकांशी बोलत असतो, छान चाललेलं असतं. व्हेरी नाईस. आणि म्हणजे आता प्रथमेश परब आहे म्हटल्यानंतर त्याच्यासाठी विन विन सिच्युएशन होती, की तुलाही स्ट्रगल करावा लागला घरच्यांना मनवण्यासाठी. म्हणजे काय स्ट्रगल नाही म्हणणार मी, पण त्यांचं एवढंच कन्सर्न होतं की मुलगा चांगला आहे आणि जेन्युन आहे, आणि क्षितिजाने पण तशीच इमेज माझी जी आहे तीच ठेवली. खरी इमेज तिने दाखवली नाही लोकांना. सो मी त्रास देतो वगैरे असं तिने सांगितलं नाही, आणि मीही ती त्रास देते असं घरी सांगितलं. सो याच्यामुळे तसं विन विन सिच्युएशन झाली. आणि ऑब्व्हियसली ऍक्टर असल्यामुळे त्यांना एक कन्सर्न आहे की पुढे जाऊन कामं मिळतील का, किंवा काम होईल का वगैरे वगैरे. पण माझं जे काम आहे, किंवा मी जे जेन्युनली, माझं एकच सूत्र आहे की प्रामाणिकपणे तुमचं काम करत राहा. ते देव आहे, आणि देव तुम्हाला देत असतो जे द्यायचं आहे ते. त्याच्यामुळे ते मी करत असतो, आणि तो विश्वास तिच्या आई बाबांनी, आणि तिचे बाबा जे आहेत ते वकील आहेत, तर त्याच्यामुळे त्यांना ते पण एक माहिती आहे की ते परफॉर्म केल्यानंतर तुम्हाला खूप काम मिळतं. सो त्यांना पण एक परफॉर्मन्स तिकडे गरजेचं असतं. आणि क्षितिजा स्वतः एकांकिका आणि हे सगळं केलेली मुली आहे, त्याच्यामुळे तिला माहिती आहे की काय असतं हे आयुष्य. छान. पण लग्नाच्या आधी फक्त रिलेशनशिप मध्ये असताना काही असे चेक्स असतात जे दिवसभरात करायचे असतात एका कपलचे, तसे तुमचे काय होते बरं? चेक्स म्हणजे काय, गुड मॉर्निंग मेसेज करणं तर होतं, तो करायचाच नाही, ते झालं रे. ओके. म्हणजे तेच मी म्हणतोय की असं काही रूल्स नाहीयेत आमच्या रिलेशनशिपमध्ये की हे केलंच पाहिजे,
किंवा हे झालंच पाहिजे असं नाहीये. म्हणजे वाईट वाटतं आम्हाला की अरे यार आज तुम्हाला गुड मॉर्निंगचा मेसेज नाही केलास, हे वाईट वाटतं आम्हाला. ओके, म्हणजे अरे राहून गेला रे मेसेज यार करायचा, अरे अरे सॉरी हे स्वतःहून येतं. वाव. म्हणजे हे काही करायची गरज नाही. किंवा जेवलास का, किंवा दुपारी जेवलीस का, किंवा निघालीस का, मग निघताना ती मला एक मेसेज, आता मी इंटरव्ह्यू संपल्यानंतर मी तिला एक मेसेज करेन. सो ते मी आता निघालो पुढच्या इंटरव्ह्यू साठी. तर हे काही म्हणजे ठरवलेलं नाहीये, पण ते ओघाओघाने झालंय. म्हणजे ते केलंच पाहिजे असं नाहीये, पण ते ओघाओघाने होतं. अरे मग कुठे पोहोचलास, मग ट्रॅफिक आहे का वगैरे वगैरे, ते सगळं चालू असतं. खरंय. आणि प्रत्येक जण सगळीकडे परफेक्ट असं कोणी नसतं, बरोबर, परफेक्ट नसते लाईफ मध्ये. आणि आता म्हणजे आपल्याच एजचे, म्हणजे आपण सुद्धा ऑलमोस्ट सेम एज आहोत, आणि आपल्या एजच्या लोकांमध्ये ना परफेक्ट शोधायची फार इच्छा आहे मनात. सो त्या मुलांना तू काय सांगशील? नाही, तर त्यांना मी एवढंच सांगेन, तुम्ही दुसऱ्या परफेक्ट शोधता तेव्हा तुम्ही तुमचं आरशात एकदा बघा. ओके. आणि तसं शोधा. काय परफेक्ट म्हणजे काय? परफेक्ट या शब्दाचा अर्थच कोणालाच माहित नाही. म्हणजे हा फक्त डिक्शनरी पुरता आहे. म्हणजे आज आमिर खान परफेक्शनिस्ट म्हणतो स्वतःला, पण तरी सुद्धा त्याचे सिनेमे, काही सिनेमे वर्क नाही होत. खरंय. सो नो बडी इज परफेक्शनिस्ट किंवा परफेक्ट. आपण ते ऍडजस्ट करूनच सगळं चालावं लागतं आणि ते करावं. म्हणजे तुम्हाला एवढं आहे की तुम्ही त्याच्यावर कम्फर्टेबल असले पाहिजे. ते ऍडजस्ट करण्यासाठी तुम्ही कम्फर्टेबल आहात का, की बाबा चला ह्या मुलीबरोबर मी कम्फर्टेबल आहे, की मी हिच्याबरोबर काही शेअर करू शकतो, किंवा हे मला माहितीये की हे जर मी हिला सांगितलं तर हिला राग येऊ शकतो, बरोबर, हे जर तिने मला सांगितलं तर मला राग येऊ. हे जेव्हा तुम्हाला एक कम्फर्ट झोन तेव्हा मिळतो ना, तेव्हा तुम्हाला तो कॉन्फिडन्स येतो की बाबा आता आपण रिलेशनशिप पुढे घेऊन जाऊ शकतो. आणि आता काय झालंय, आता सोशल मीडियामुळे असंख्य ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे कविताही सोशल मीडियावर लिहिले जातात. सो ते जे आहे ना, ते जे म्हणजे ते जे आहे तो खरा प्रेमाचा जरा मिस झालेला आहे. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रेमाच्या पुढे जर तुम्ही रिस्पेक्ट ठेवलात ना, रिस्पेक्टला जर पहिलं ठेवलं रेफरन्स, तर कदाचित हे सगळे मुद्दे जे आहेत, परफेक्टच झाली पाहिजे, परफेक्टच मॅच पाहिजे, हे सगळे फालतू मुद्दे. करून घ्या आणि मोकळा. नाही, करून घ्या आणि मोकळ्या म्हणजे कसं, तुम्हाला कम्फर्टेबल असेल तेव्हा तुम्ही करा. तिथे विचार नका करू की बाबा बघा कोणीही लाईफ मध्ये आलं, कुठलीही मुलगी आली किंवा कुठलाही मुलगा आला, त्याचे काही पर्सनल मुद्दे असणार आहेत, तुम्हाला खटकणार आहे, बरोबर आहे, हे तुम्ही मानून चालू. पण एक छान मुलगा आहे, तुम्हाला छान ठेवतोय, केअरिंग करतोय, समजून घेतोय, एक छान मुलगी आहे जी फॅमिलीला सांभाळते, समजून घेते, केअरिंग करते, हे इनफ आहे रिलेशनशिप साठी. उगाच काहीतरी मला तू का नाही सपोर्ट करत वगैरे, ही सगळी फालतूगिरी नको, म्हणजे डोक्यातच ठेवू नका. व्हेरी नाईस. आणि हेच एक्झाम्पल जे आहे ते सगळ्यांसमोर आता सेट होत आहे. विविध कपल, मराठीतले बरेच कपल्स आता लग्न करणार, आणि त्यापैकी तुझं एक जे कपल आहे त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण आता फायनली दगडूला त्याची पराजूत भेटलीच आहे. आणि इतका छान तुमचा हॅशटॅग आहे प्रतिजा, आणि तो पण क्षितिजानेच बनवलाय. हा ना, ते क्रिएटिव्हिटीचं काम ते मुलीच करतात. आपण काय नाही, माझं तर कॅप्शन पण दिली ते सध्या, त्याच्यामुळे माझं काही नाही. मी फक्त फोटो पाठवतो, ह्याच्यावर काय लिहायचं ती म्हणते हा हे, मी रिॲक्ट करतो, छान मस्त ओके. दुसरं ऑप्शन पण नसतं. नाही, दुसरं ऑप्शन आहे असं मी सांगतो, दुसरं ऑप्शन कर म्हणून, पण ते मी अवॉइडच करतो कारण ती छानच लिहिली. ऑप्शन नाही. नाईस. सो खूप खूप शुभेच्छा तुला. येस, थँक्यू. आणि यू हॅव अ ग्रेट मॅरिड लाईफ अहेड, आणि मस्तपैकी छान धुमधडाक्यात लग्न तर होणारच आहे. आपण सगळे बघणारच आहोत दगडूचं लग्न, म्हणजेच प्रथमेशचं लग्न. पण मस्तपैकी भारी भारी मुव्हीज पण आमच्यासाठी घेऊन येत जा, आणि मग एक दिवशी आम्हाला तुम्हाला दोघांना स्क्रीनवरती पण सोबत बघायला. नक्की 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 लग्नाच्या व्हिडिओ मध्ये तर नक्कीच बघा तुम्ही. तिथे तेच बघा. व्हेरी नाईस. साधा एकदा तो मला तुझा डायलॉग त्याच्यात नाव बदलून टाक, एकदा त्याच्यात क्षितिजा नाव टाक प्लीज. अरे हम गरीब हुए तो क्या हुए, दिल से आमिर है आमिर. अरे हम काले हुए तो क्या हुए, दिल वाले हैं. हम क्षितिजा के और क्षितिजा के ही चाहने वाले हैं. आव्हान दे चाल. थँक्यू सो मच, आणि खूप खूप शुभेच्छा. येस भाई, थँक्यू. रेडियो सिटी रग रग में दौड़े सिटी.